गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वंदनीय दादांनी आत्मनिवेदनामध्ये जे काही सांगितलंय त्याच्यामधला एक महत्वाचा भाग, त्याचा अभ्यास आपण पूर्ण केला. आणि तो महत्वाचा भाग म्हणजे नरसोबाच्या वाडी इथे वंदनीय दादांनी जी 10 हवनं केली आणि त्याच्यानंतर 11वं हवन म्हणजे महारुद्र स्वाहाकार केला. या प्रत्येक हवनामागे ईश्वराची काय भूमिका होती किंवा दादांकडनं काय अपेक्षित होतं मानवासाठी करण्याचं, हे दादांनी आपल्याला डिटेल मध्ये सांगितलं. आता आपण पुन्हा एकदा आपण हा भाग जरा वेगळा म्हणजे गुरुवाणीमधनं आपण घेतला होता. आता आपण पुन्हा एकदा आत्मनिवेदनाकडे वळतो आहोत. तर आत्मनिवेदनामध्ये दादा पुढे काय म्हणतात, म्हणजे 2 महत्वाच्या गोष्टी किंवा 2 महत्वाच्या साधनाचा कालावधी दादांनी घालवला. एक म्हणजे औदुंबर येते 2.5 वर्ष आणि त्याच्यानंतर एक पूर्ण वर्ष नरसोबाच्या वाडी येते. प्रत्येक पौर्णिमेला गेल्यानंतर तिथे हवन करायचं आणि अशी हवन झाल्यानंतर त्या पूर्ण कालावधीमध्ये तिथे जे गुरुजी होते वाडीतले, त्या सगळ्या वाडीच्या गुरुजींना आमंत्रण होतं त्या हवनाला उपस्थित राहण्यासाठी. आणि अतिशय महत्वाची गोष्ट अशी होती की त्या पूर्ण कालावधीमध्ये त्या नरसोबाच्या वाडी येथे कोणत्याही मुलाचा जन्म झाला नाही, त्यामुळे सोयर लागलं नाही आणि कोणताही ब्राह्मण किंवा त्याचा नातेवाईक मृत झाला नाही, त्यामुळे सुतक झालं. म्हणजे एवढं गणित ईश्वराने सांभाळलं. आणि दादांना तसं सांगितलं होतं की हे जे ब्राह्मण येणार आहेत प्रत्येक महिन्याला, त्यांनी ह्या कालावधीमध्ये म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी कोणताही त्यांचा स्वतःचा जो धर्म आहे भिक्षुकीचा तो त्यांनी करायचा नाही. म्हणजे ऐक आता त्यांनी विचार करता कामा नये. बरं, भिक्षुकी जर केली नाही तर मग घरच्यांचा अन्नदानाचा काय कसा विचार करता येईल आपल्याला? अन्न पाणी हे का हवं आहे ते? तर अन्न वस्त्र निवाऱ्याची तरतूद तुला करायची. निवारा म्हणण्यापेक्षा अन्न आणि वस्त्राची तरतूद तुला करायची आहे. म्हणजे त्यांना जे काय पैसे लागतात ते तुला त्याला काढून द्यावं लागतं, ते अन्य कुठेही जाणार नाही असं त्याला सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे दादांनी ते पूर्ण गणित कसं वर्षभर महारुद्र स्वाहाकारापर्यंत सांभाळलं आणि प्रत्येक हवनामागे भूमिका काय होती हे आपल्याला डिटेल मध्ये समजून सांगितलं. आता आपण पुन्हा एकदा आत्मनिवेदनाकडे येऊया. याप्रमाणे पहिले हवन 22 डिसेंबर 1977 रोजी झाल्यावर पुढील योजनेचा नकाशा परमपूज्य स्वामींनी दाखविला व आज्ञा अशी झाली की हा नकाशा परमपूज्य बाबा व विभूतींना दाखव, कारण ह्या नकाशामध्ये 3 लोक आहेत. तेव्हा हे काम एकट्याचे नाही. म्हणजे पहिलं हवन ज्या वेळेला झालं 22 डिसेंबर 1977, त्याच्यानंतर मध्ये जानेवारीला दुसरं झालं, फेब्रुवारीला तिसरं झालं 78 साली, त्याच्यानंतर चौथं झालं जून मध्ये एकदम, कळलं की नाही, 78 साली. तर पहिलं हवन झाल्यानंतर स्वामींना कळलं की आता याच्या माध्यमातून ही सगळी हवनं होणार आहे. मग पहिलं हवन झाल्यानंतर दादाला मार्गदर्शन काय झालं की मी तुला एक नकाशा देणार आहे. हा नकाशा म्हणजे काय, तर कसं काय कार्य हे पुढे न्यायचं. आता हे तू कोणाला नेऊन दाखव, तर परमपूज्य साईबाबा म्हणजे बाबांना दाखव. आणि जे 5 विभूती तुला मदत करतात आहे, त्याची मदत तुला आतापर्यंत केलेली आहे, त्या 5 विभूतींना सुद्धा नेऊन दाखव. कारण का, तर हा जो नकाशा आहे याच्यामध्ये 3 लोक आहेत. कोणते कोणते 3 लोक, तर यलोक, परलोक किंवा स्वर्गलोक दोन्ही.
आणि त्याच्यानंतर देवलोक. म्हणजे त्या त्या लोकांवरती ज्यांचं प्रभुत्व आहे, त्यांची शक्ती आहे, त्यांचा उपयोग करून तुला या कार्याची स्थापना करायची आहे, तुला हे कार्य पुढे न्यायचं आहे. तेव्हा हे काम तुझं एकट्याचं नाही, तुझ्या शक्तीच्या पलीकडचं आहे. तर या 3 लोकांमध्ये आपल्याला कार्य करायचंय. आणि 3 लोकांमध्ये कार्य कशासाठी करायचंय? या लोकांचा आपण समजू शकतो, कारण आपण सगळेजण या लोकांमध्ये आहोत. परंतु या लोकांमध्ये जे काय सुखदुःख असतं, ज्याच्यावरती जो परिणाम असतो हा कोणाचा असतो? तर परलोकामध्ये जे आत्मे असतात त्यांचा कनेक्शन असतं आपल्या सुखदुःखाशी त्यांचा कनेक्शन असतं. आणि त्याच्यामधनं एकदा आपण परलोक आणि स्वर्गलोकामधनं पुढे गेलो, म्हणजे देवलोकामध्ये गेलो, म्हणजे संत, मोठ्या विभूती, अगर हे सगळे देवलोकांनाच, म्हणजे तिन्ही ठिकाणी ज्या वेळेला कार्य होईल त्यावेळेला हे कार्य पूर्णत्वाने, तेव्हा हे काम तुझं एकट्याचं नाही. आपण पूजनासाठी जे आव्हान करतो ते देवदेवतांना असते, पण सुपारी हे त्या देवदेवतांचे प्रतीक समजून त्यावर आपण सर्व विधी करतो. म्हणजे आपण ज्या वेळेला प्रत्यक्ष देवदेवतांना बोलवतो तर त्यांना आपल्याला बसायला त्यांना एक स्थान द्यावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला त्यांना त्यांच्यात ही एक देवता आहे, ज्या इथे देवता अधिष्ठित केलेली आहे, तर ती अधिष्ठित आपण कशावरती करतो? तर आपण सुपारीवरती आवाहन करतो आणि ते देवदेवतांचं प्रतीक आहे म्हणून आपण त्याच्यावरती सर्व विधी करतो. अशा विधींची सिद्धता शास्त्र, मंत्र व तंत्र यांनी युक्त असेल तरच सिद्धता होत असते. म्हणजे ही जे विधी आहे हे विधी कोणालाही वाटतात म्हणून तसं नाहीये. तर याच्या मागचं हे कळण्यामागचं शास्त्र काय आहे, शास्त्राने काय सांगितलेलं आहे, कोणत्या मंत्राचा उच्चार केला पाहिजे आणि कोणतं तंत्र वापरलं पाहिजे, म्हणजे औपचार काय केले पाहिजे, ह्या तिन्ही गोष्टी ज्या वेळेला सुसंगत असतात त्यावेळेला ती सिद्धता होते. तेव्हा आता तुला जो नकाशा दिलाय त्याप्रमाणे पुढील पौर्णिमेपासून कार्याला सुरुवात कर. म्हणजे पहिलं हवन झाल्यानंतर दादाने काय सांगितलं, आता पुढच्या हवनापासून तुझ्या कार्याला प्रत्यक्ष सुरुवात होणार. कारण पहिल्या हवनाच्या वेळेला दादाला काय सांगितलं होतं, सगळ्यांना स्थिरावायचं आहे. आणि दादाने पहिल्या हवनामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या होत्या. ते प्राथमिक हवन होतं आणि दुसऱ्यापासून कार्याला प्रत्यक्ष सुरुवात करायची. प्रथमतः ज्यावेळी ओंकार साधना तू मागितलीस त्यावेळेला मी नाही म्हणालो. ज्या वेळेला स्वामींकडे दादा ओंकार मागायला गेले होते तर त्यावेळेला दादांचा उद्धार केला होता स्वामींनी. तू काय मागतोयस याची कल्पना आहे का? त्या ओंकाराची प्रखरता, त्या ओंकाराची शक्ती काय तुला माहिती आहे का? हे तुला पेलवणार नाही, तुझ्या भक्तांना तर मुळीच पेलवणार नाही. तू विचार कर मागण्यापूर्वी. तेव्हा दादांनी स्वामींना काय सांगितलं, माझ्या भक्तांना सामावण्याची शक्ती किंवा योगदान हे माझ्या भक्तांमध्ये कदाचित नसेल त्या ओंकार, पण ओंकारामध्ये भक्तांना याचं सामावण्याचं तरी सामर्थ्य आहे की नाही, त्यामुळे तुम्ही मला द्या. मग तो जो प्रखर ओंकार आहे तो ओंकार सौम्य करण्यासाठी दादांना मग काय सांगितलं, अनुष्ठान करायला सांगितलं. आणि तो जो प्रखर होता तो मग सौम्य. तर प्रथमतः ज्यावेळी ओंकार साधना तू मागितलीस, दादा येऊन जेव्हा पहिल्यांदा सांगून गेले होते, तर त्यावेळेला दादांना स्वामींनी नाही म्हणून सांगितलं. तू मागितलीस त्यावेळेला मी नाही म्हणालो. याचे कारण गेल्या 500 वर्षात अनेक लोक येऊन गेले. प्रत्येकाचा प्रश्न हा स्वतः ते कसे होईल असा होता. म्हणजे काय, ऐहिक प्रश्नासाठी आले की आम्हाला तुमच्याकडे जो ओंकार आहे तो ओंकार तुम्ही द्या. स्वामींची, नरसिंह सरस्वती स्वामींची अशी आख्यायिका आहे की काय, की जेव्हा आपली मुलं जन्माला येतात दादा म्हणतात, तेव्हा आपली मुलं काय होतात, रडतात. आणि स्वामी जेव्हा जन्माला आले तेव्हा पहिला शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडला तो म्हणजे ओंकार. पहिला शब्द जो बाहेर पडला त्यांच्या तोंडातून तो ओंकार होता.
त्यामुळे त्यांच्याकडे तो ओंकार आहे हे याचं ज्ञान होतं. आणि त्याप्रमाणे हाजीबाबांनी पहिल्यांदा त्यांच्याकडे पाठवलं होतं की तुला तिकडे जायचंय. तर प्रथमतः ज्यावेळी ओंकार साधना तू मागितली त्यावेळेला मी माहीत म्हणालो होतो. याचे कारण गेल्या 500 वर्षात अनेक लोक येऊन गेले माझ्याकडे. प्रत्येकाचा प्रश्न हा स्वतःसाठी होता, परंतु परमार्थ जोडण्यासाठी अहिक सोडावे लागते हे कोणालाही माहित नाही. म्हणजे आपल्याला समजा परमार्थ सुद्धा करायचा असेल तर कुठेतरी अहिकामध्ये अहिकाविषयी आपल्याला आसक्ती निर्माण व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे, तर मी काही सोडायला पाहिजे, तरच तुम्हाला परमार्थ प्राप्त होऊ शकतो. अहिक म्हणजे केवळ पैसा नव्हे, तर साधकाने आपले नाव निशाणे विसावे लागते. म्हणून त्यावेळेला मी नाही म्हणालो. ते दादा काय म्हणतात, ते दादांना त्यांनी जो उपदेश दिला ते म्हणाले की फक्त पैसे सोडले, पैशावरती तू, तसं नाही, स्वतःला कंप्लीट विसरावं लागतं, स्वतःचं नाव निशाणे विसरावं लागते. म्हणजे काय, तर आपल्याला गुरुमय व्हावं लागतं. म्हणून त्यावेळेला मी नाही म्हणालो होतो. पण तू जे काही मागितलेस ते स्वतःसाठी नाही, त्यात सर्व जगताचा उद्धार आहे. म्हणून मी त्यावेळेला तू जे काय मागितले ते तुझं स्वतःसाठी मागितलेलं नाहीये, तू भक्तांसाठी मागितलेले आहे. त्यामुळे जगताचा याच्यामध्ये उद्धार होणार आहे. म्हणून मी तयार झालो. तेव्हा मी जो नकाशा दिला आहे तो आपण म्हणतो तसा नाही. म्हणजे तुला जसा वाटतो ना तसा तो नकाशा नाही, हा वेगळा नकाशा. हा नकाशा सिद्ध करीत असताना आपल्या जीवनाची नशा उतरली पाहिजे, हे वाक्य आहे. म्हणजे ज्या वेळेला हा नकाशा सिद्ध करायचा म्हणजे काय, त्या नकाशावरती ज्या काही गोष्टी आहेत ज्या वेळेला तुला पुढे जाऊन हे सिद्ध करायचंय, त्याच्यानंतर हे सिद्ध करायचे, त्याच्यानंतर याची स्थापना करायची, त्याची स्थापना करायची, हे जेव्हा त्याच्यामध्ये तुला कळेल त्यावेळेला हा साधा नकाशा नाहीये, समजून घे. आता सुरुवात झाली आहे. आणि त्यावेळेला जीवनाची नशा उतरली पाहिजे. म्हणजे आपण जे आपल्या बुद्धीमध्ये असतो ना ती पूर्णपणे खाली यायला पाहिजे. मग सर्व हवने व महारुद्र स्वाहाकार झाल्यानंतर वाडीहून पुण्याला गेल्यावर नंतर दिल्लीला गेलो. आपण बघितलं मागच्या वेळेला आपण तिथे थांबलो होतो की सगळं महारुद्र स्वाहाकार झाला आणि त्याच्यानंतर मग दादा पुण्याला गेले. ओके. आणि त्याच्यानंतर पुण्याहून ते दिल्लीला गेले. या प्रवासात असा विचार करीत होतो की हा नकाशा म्हणजे काय असेल, नेमका हा नकाशा जे आहे हा नकाशा नेमका काय असेल. जगात पुष्कळ नकाशे पाहिले आहेत, पण हा नकाशा काही वेगळा असेल असे अनुमान मी करतो. त्या अर्थी स्वामींनी असं सांगितलेलं आहे, त्या अर्थी हा नकाशा काहीतरी वेगळा असला पाहिजे हे दादांना कळलं. आता पुढे काय झालं, दादा आग्र्याला गेले. शेवटी हा नकाशा स्वप्नात पाहिला. त्यावेळी आग्रा येथील हॉटेलात होतो. साधारण पहाटेचे 3 वाजले होते. त्यावेळी जगाचे गणित परमपूज्य सलीम चिश्ती बाबांनी सांगितले. आता पहिल्या ज्या आपल्या विभूती होत्या त्या हाजी मलक बाबा, त्याच्यानंतर जिलानी बाबा, आता सलीम चिश्ती बाबांचा आत्मा. आणि सलीम चिश्ती बाबांनी दादाला काय सांगितलं ते काय म्हणाले, त्यांनी कसा प्रश्न विचारला. पहिला प्रश्न असा विचारला, हे जग किती अंशात आहे. दादा म्हणाले 360 अंशात आहे. हे जग पाहिले तर महान आहे व लहान आहे. आता महान आणि लहान आहे याचा अर्थ काय, तर आपल्याला जी साधना सिद्ध करावायची आहे त्यासाठी हे महान जग उपयोगी नाही. आपल्याला जे काय करायचं आहे ते आपल्याला लहान जगावरती म्हणजे मिनिएचर जगावरती करायचं. म्हणजे काय, ते एक मॉडेल असतं, कळलं की नाही, आणि त्याचा प्रोटोटाइप असतो. तर मॉडेलवरती आपण जे काय करायचं ते मॉडेलवरती केल्यानंतर प्रोटोटाइप म्हणजे प्रत्यक्ष जे काय असतं त्याच्यावरती त्या गोष्टी अधोरेखित असतात. त्याप्रमाणे जग आहे जे आहे या जगासाठी जे काय आपल्याला करायचं एवढं प्रचंड आहे, त्याच्यासाठी आपण काय करायचं नाही. तर त्याची आपल्याकडे काय असली म्हणजे एक लहान म्हणजे मिनिचर वृत्ती असली पाहिजे. ती मिनिचर जी वृत्ती आहे ती म्हणजे काय हे दादांना सलीम चिश्ती बाबांनी समजून सांगितलं. ते काय म्हणाली, मुंबई ते गोवा
हे अंतर किती आहे? हे 360 मैल आहे, मैलामध्ये सांगितलं. याचा अर्थ आपण असं धरूया की 360 अंश आहे असं समजतं, कारण ज्यावेळेला आपण पृथ्वीचं म्हणतो ते 360 अंशाची पृथ्वी आहे नाही का, तसं 360 अंश आहे असं समजतं. म्हणजे हे गणित सुटेल. या 360 मैलाचे 4 भाग कर. आता एक मुंबई आणि गोवा, म्हणजे याच्यामध्ये 3 स्थानं असली पाहिजे. 3 स्थानं झाल्यानंतर त्याचे 4 भाग होणार. तर 3 स्थानं कोणती होती? तर मुंबई, मुंबई नंतर पुणे, पुण्यानंतर कराड, कराड नंतर बेळगाव आणि बेळगाव नंतर गोवा. पुन्हा एकदा सांगतो, पहिल्यांदा मुंबई आणि गोवा, याच्यामध्ये ह्याचे 4 भाग करायचे, म्हणजे 3 स्थानं पाहिजे. तर मुंबई ते पुणे, पुणे ते कराड, कराड ते बेळगाव आणि बेळगाव ते गोवा. आता ही 5 स्थानं होती, मुंबई आणि गोवा हे 2 सुरुवात आणि शेवट, आणि मध्ये 3. तर काय सांगितलं बघा, या 360 मैलाचे 4 भाग कर, 4 भाग कर, म्हणजे अजून 3 स्थानं निवडायची. म्हणजे जी सिद्धता कराव्यास आपल्याला स्वामींनी सांगितली ती सिद्ध होईल. हे स्वामींनी तुला जे काही सांगितलेलं आहे ना, ओंकार साधना सिद्ध करायची ती सिद्ध होईल. त्यासाठी जे सहाय्य हवे ते 5 पीर करतो, त्याच्यामधले ते स्वतः पण होते, ते 5 पीर तुला करतो. म्हणजे या 5 केंद्रांना तू 5 पीर असे म्हण. ही 5 स्थानं जी आहेत या इथे 5 पीर आहेत असं समज, आणि त्याला 5 पीर असं म्हण. या 5 विभूती परलोकवासी होऊन शेकडो वर्ष झाली आहेत. ते 5 आत्मे या जगतात अवतार म्हणून जन्माला आले होते व त्यांचे जीवन ईश्वरमय झाले. असे ते 5 आत्मे म्हणजे विभूती ही साधना सांभाळते. लक्षात ठेवा, आपल्याला जी काय ओंकार साधना, ओंकाराचा अर्थ काय थोडा वेळा सांगितलेलं जातं, ती सहजतेने आपल्याला प्राप्त झाली नाही. लक्षात ठेवा, याच्यामध्ये किती विभूतीचा अंतर्भाव आहे, त्यांनी काय काय योगदान त्याच्यामध्ये दिलेलं आहे, कसं कसं मार्गदर्शन दादांना मिळत गेलेलं आहे, त्याचा विचार आपल्याला करायला हवा. तेव्हाच त्याचं आपलं महात्म्य जे आहे ना ते आपल्याला समजू शकेल. तर त्यांनी काय केलं, हे 5 पीर जे आहे हे 5 पीर अवतार म्हणून जन्माला आले आणि त्यांचं जीवन ईश्वरमय झाले. त्या 5 पीरांच्या समाध्या आहेत, आणि त्या समाध्यांमध्ये लक्षात ठेवा ते आपल्या स्वतःचे गुण ठेवून गेलेले. ते जरी या जगतामध्ये नसले तरी त्यांचा जो काही गुण तिथे राहिलेले आहेत त्याच्या मार्फत अजूनही कार्य होत असते. असे ते 5 आत्मे म्हणजे विभूती ही साधना सांभाळते. या 5 पुण्य आत्म्यांची स्थापना स्वर्ग लोकात कर व लोकात या 5 पिरांना मुंबई ते गोवा यामध्ये 5 ठिकाणी उपस्थित करून उपासना सुरू कर. आता या 5 पुण्य आत्म्यांची स्थापना स्वर्ग लोकात कर, कारण त्या विभूतीचा जन्म म्हणजे इथे येणार नाही, या लोकांमध्ये येणार नाही. कारण का, तर त्यांना असं सांगितलेलं आहे ईश्वराने की तुम्हाला कार्य करायचंय, परंतु कार्य तुम्हाला तिकडे जाऊन करायचं नाही, तुम्हाला वरती राहूनच करायचं, परंतु तुम्हाला योग्य माध्यमाच्या द्वारे करायचंय. कारण का, तुम्ही जर पुन्हा जन्म घेऊन खाली गेलात तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळे जे ऋणानुबंध आहे, 5 ऋणानुबंध, हे 5 ऋणानुबंध तुम्हाला चिकटतील. ऋणानुबंध आल्यानंतर त्याच्यामध्ये कमतरता लक्षात निर्माण झाली की पुन्हा दुःखाला प्रारंभ, मग ते आपल्या हातून काही चांगल्या गोष्टी करतात, वाईट गोष्टी करतात, त्याच्यासाठी पुन्हा जन्म घ्यायचा, मग ते पुन्हा जन्म आणि मरण याच्यामध्ये लक्षात ठेवतो जो फेरा आहे हा फेरा पुन्हा सुरू होईल. तर पुनरपी जननम आणि पुनरपी मरणम हा जो फेरा आहे, जे चक्र आहे, हे आता पुन्हा तुमच्या बाबतीत होणार नाही. त्यामुळे तुम्हाला तिकडच कार्य करायचं आहे आणि तुम्हाला माध्यम निवडायचं, आणि ते माध्यम म्हणजे दादांचं माध्यम त्यांनी निवडलं. आणि त्यावेळेला सलीम चिश्ती बाबांनी सांगितलंय त्यांची स्थापना स्वर्ग लोकात कर, तिकडेच कर, पण लोकात 5 पिरांना मुंबई ते गोवा यामध्ये 5 ठिकाणी उपस्थित करून उपासना सुरू कर. त्याप्रमाणे
मुंबईला जे केंद्र आहे त्या मुंबई केंद्रावरती कोणाचा कृपाशीर्वाद आहे? तर हाजी मलंग बाबांचा कृपाशीर्वाद. आणि त्यांचं स्थान कुठे आपल्याला माहिती, कल्याणच्या ठिकाणी. आणि त्यांच्या तिथे असलेलं जे तत्व आहे ते म्हणजे सर्वात श्रेष्ठ तत्व, ते म्हणजे आकाश तत्व. आणि ऋणानुबंध जो आहे तो इथे, आपल्याला त्याच्याशी जायचं नाही, फक्त आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर ह्या इथे पुण्याचं जे केंद्र आहे त्या केंद्रावरती कोणती विभूती आहे, कोणत्या विभूतीचं लक्ष आहे किंवा कृपाशीर्वाद आहे? तो ख्वाजा गरीब निवास. ओके, अजमेर शरीफ बाबा सुद्धा म्हणतात. आणि वायू तत्व आणि ऋणानुबंध आहे बापू. त्याच्यानंतर कराडला स्वतः सलीम चिश्ती बाबांतच त्यांचं स्थान आहे फतेपूर चिखलीला. आणि तत्व आहे तेज तत्व आणि ऋणानुबंध आहे जन्मजन्म. ख्वाजा बंदे नवाज बेळगावला त्यांचं स्थान आहे गुलबर्ग्याला, ख्वाजा बंदे नवाज. आणि त्या तत्व आहे आप आणि ऋणानुबंध आहे जन्म. आणि सर्वात शेवटी म्हणजे गोव्याला तिथे जिलानी बाबा आहे. बगदादला तिथे त्याचं स्थान आहे, आपल्याला माहिती आहे. पृथ्वी तत्व आणि ऋणानुबंध जो आहे देवादी. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. म्हणजे गोव्याला पृथ्वी, बेळगावला आप, कराडला तेज, पुण्याला वायू आणि मुंबईला आकाश. ओके. आणि विभूती कोणत्या? गोव्याला जिलानी बाबा, मग ख्वाजा बंदी निवास, मग त्याच्यानंतर सलीम चिश्ती बाबा, मग ख्वाजा गरीब नवाज आणि नंतर त्या प्रत्येकाने ही केंद्र, या केंद्राची जबाबदारी घेतली आणि त्या ठिकाणी सिद्धता झाली. थोडस पुढे जाऊया. ओंकार या विषयात अ, उ आणि म अशी 3 अक्षरे आहेत व प्रत्येक अक्षर 3 अंगाने युक्त आहे. आता आपण ज्यावेळेला म्हणतो ओंकार म्हणतो, तर आपण जर विचार केला तर आपण काय म्हणतो, अ असतो, उ असतो आणि म असतो. तर आपण अ आणि उ हे दोन्ही जर जोडले, अ आणि उ, तर ओ. अ अधिक उ म्हणजे ओ. म्हणजे आपल्याला कोणी हाक मारली की आपण ज्याप्रमाणे होकार देतो त्याप्रमाणे आपल्या आत्म्याने अ अधिक उ बरोबर ओ म्हणजे होकार दिला. दादाने काय सांगितलं बघा, वेगळंच अर्थ सांगितलं. आपण ज्यावेळेला ओंकार करतो तर त्यावेळेला अ अधिक उ म्हणजे ओ. ओ आता समजा आईने म्हटलं की अरे बाबा कोणाचं तरी नाव घेतलं तर आपण ताबडतोब काय म्हणतो, ओ आलो. तसंच लक्षात ठेवा, आपला आत्मा सुद्धा प्रतिसाद देत असतो. हे झाल्यावर मग म असते आणि मग त्याच्यानंतर ती अर्धी मात्रा असते. आता म अधिक ती अर्धी मात्रा म्हणजे काय, अहम ब्रह्मास्मी. म्हणजे माझ्यामध्ये आणि देवामध्ये काही फरक नाही, मीच तो आहे, मी त्याचा एक भाग आहे. अशा रीतीने ज्या वेळेला आपण ओंकार करतो त्यावेळेला ही सिद्धता होते. म्हणजे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की ओंकारामध्ये 3 अक्षर आहेत. कोणती? अ, उ आणि. आता त्याच्यापैकी पहिलं अक्षर म्हणजे अ अक्षर कधी सिद्ध होईल हे पहिल्यांदा त्याचं मार्गदर्शन आता. सुरुवात आपण थोडीशी करूया, पण पहिलं अक्षर अ आहे आणि त्याच्यानंतर मग उ आणि त्याच्यानंतर मग म. कसा दादांचा हा प्रवास झाला, विभूतीने कशी साथ दिली बघा. म्हणजे दादांच्या पहिल्यांदा हाजी मलक बाबा आले, जिलानी बाबा आले, सलीम चिश्ती बाबा आले, पुढे अजून 2 यायचे. प्रत्येकाने मार्गदर्शन केलं आणि त्याच्यानंतर अ उ म याची म्हणजे ही एक एक अक्षर जी आहे ती सिद्ध होत गेली आणि ज्यावेळेला ही 3 अक्षर सिद्ध झाली त्यावेळेला ओंकार सिद्ध झाला. हे होण्यासाठी ओंकार साधने जे भक्त उपस्थित असतात त्यांनी वरील प्रमाणे जी अंगे सांगितलेली आहेत त्यांचा उच्चार हा आस्थापूर्वक करून ओम म्हटला गेला पाहिजे. यावेळेला आपण पहिल्यांदा येतो किंवा आपण बाहेरच्या इतर वेळेला आपण बघतो
तर त्यावेळेला जिथं तसा ओंकार केला जातो आणि आपण कार्यकेंद्रावरती ओंकार करतो त्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो की नाही. बाहेरच्या ठिकाणी ओ म्हणजे तो शब्द रूपाने जातो आणि आपल्या इथे कसं स्वरामध्ये असतो म्हणजे आपल्याला कळत पण आपण तोंड पण उघडत नाही. म्हणजे ओंकार तसा म्हटला गेला पाहिजे, त्या आस्थापूर्वक म्हटला गेला पाहिजे. ओंकार साधलेले 3 अक्षरे म्हणजे 3 लोक. त्याचा अर्थ सांगितलाय. आता ही जी 3 अक्षरे आहेत अ उ आणि म म्हणजे 3 लोक आहेत. ओके. व जगाच्या 3 अवस्था म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. आता 3 लोक म्हणजे काय? इहलोक, परलोक आणि स्वर्गलोक म्हणजे एक आणि देवलोक. आधीच आपण सांगितलं होतं ना, हे 3 लोक आहेत आणि 3 अवस्था आहेत, उत्पत्ती, स्थिती आणि लय. यांचा संबंध कशाशी येतो? उच्चार, मध्य आणि लय आणि स्वर, ताल आणि लय. आता या सगळ्या अंगाने ज्यावेळेला आपण ओंकार करतो त्यावेळेला ओंकार कसा असतो बघा, असा वरती बेलशेप वरती जायला पाहिजे आणि पुन्हा खाली यायला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना, म्हणजे हळू वरती जायला पाहिजे आणि खाली यायला पाहिजे. म्हणजे उच्चार, मध्य आणि पुन्हा खाली लय आणि स्वर, ताल, लय यांच्याशी असून 3 लोक व 3 अवस्था मिळून किती झाले? 6 होते. आता या 6 जे आहेत ना, त्या 6 या अवस्था आहेत किंवा हे जे 6 अंग आहेत, उच्चार, मध्य, लय, स्वर, ताल, लय, त्या 3 लोक आणि 3 अवस्था म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय, हे सांभाळण्यासाठी कोण आहे? तर 5 विभूती म्हणजे 5 केंद्र आहेत आणि शिल्लक राहिलेला एक म्हणजे साईनाथ यांनी मिळून ओंकारची निर्मिती करावयाची. म्हणजे प्रत्येकाचं योगदान, या 5 विभूतींचं योगदान आणि दादांचे गुरु म्हणजे साईबाबा, कळलं की नाही, या सगळ्यांनी युक्त, सगळ्यांकडनं त्याच्या शक्तीने युक्त असा हा ओंकार निर्माण करावयाचा. आणि ज्या वेळेला याची निर्मिती होईल आणि तेव्हा याची स्थापना होईल तेव्हा त्यावेळेला सांगितलं त्या निर्मिती शक्तीपीठ असे म्हणतात. आता गोवा येथे शक्तीपीठ आहे आपलं. ते नेमकं त्यावेळेला जेव्हा सांगितलं भक्त भाविकांना त्या शक्तीपीठ म्हणजे काय हे कोणालाही कळलं नव्हतं, कारण ही सुरुवात होती. पुढे शक्तीपीठ म्हणजे नेमकं काय आहे याच्याविषयीचं विवेचन नंतर पुढे दिलेलं आहे. परंतु आता आपण एवढंच म्हणूया की हे सगळं काय होतं, तर शक्तीपीठ स्थापना जी करायची होती पुढे, त्या शक्तीपीठ स्थापनेची ही पूर्वतयारी होती. पण हे जे सगळे सांगितले ते निर्माण करण्यासाठी कमीत कमी 1 वर्ष किंवा हा जन्म सुद्धा पूर्ण, म्हणजे आपण म्हटलं की म्हटलं ते 1 वर्षामध्ये पण होऊ शकतो आणि तसं बघायला गेलं तर हा जन्म सुद्धा पूर्ण. यासाठी पथ्य काय असेल असे तू विचारशील, म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे? तर दादाना थोडक्यात काय सांगितलं, तर यामध्ये स्थळ, काळ आणि वेळ याचे अनुमान अचूक साधले गेले पाहिजे. माफ करा, सलीम दिसती बाबा, यामध्ये स्थळ, काळ आणि वेळ याचे अनुमान अचूक साधले गेले पाहिजे. म्हणजे कोणत्या ठिकाणी करायचं, कोणत्या काळी करायचं, म्हणजे सकाळी करायचं, दुपारी करायचं, संध्याकाळी करायचं आणि कोणत्या वेळी करायचं, की त्या वेळेला तसं वगळायला पाहिजे. 1 तास आधी किंवा 1 तास पुढे असे म्हणून सिद्धता होणार नाही. हे अनुमान समजण्यासाठी ऐहिक बंद करून 100% पारमार्थिक अवस्था असली, म्हणजे पैसे इतर कोणत्याही ऐहिक गोष्टीचा विचार सुद्धा मनामध्ये येता कामा नये. यासाठी कुठल्याही लोभात पडू नकोस, तरच कार्यसिद्धी होईल. हे काम तुझ्या एकट्याने होणार नाही. जस्ट विचार करा, संसारी मनुष्य दादा होते आपल्या घरात, बायका मुलं होती, पण त्यांना सांगितलं आता कोणत्याही मोहामध्ये पडायचं नाही, 100% पारमार्थिक अहिकाचा विचारच करायचा नाही आणि हे काम तुझ्या एकट्याने होणार नाही. ज्याप्रमाणे पाऊस थेंबा थेंबाने भूतलावर येतो व मग त्याची नदी व त्यानंतर सरोवर तयार होतो, त्याप्रमाणे प्रथमतः सर्वांना ओंकार म्हणण्याची सवय करावयास पाहिजे. म्हणजे सगळ्यांना पहिल्यांदा ओंकार म्हणायला शिकायला पाहिजे.
आणि त्या ओंकारापासून लक्षात ठेवा पहिल्यांदा तुटक होईल, नंतर मग एकसूत्रता त्याच्यामध्ये येईल आणि एकसूत्रता आल्यानंतर ज्यावेळेला प्रत्यक्षात ओंकार होईल त्यावेळेला त्या शक्तीची देवी होईल. असं ते एकंदरीत प्लॅनिंग होतं. तर त्याप्रमाणे तेव्हा तो शब्द उच्चारला जाईल, त्यातून नंतर ध्वनी निर्माण झाला पाहिजे आणि त्या ध्वनीतून लहरी निघाल्या पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा सगळ्याला असंच म्हणायचं ओम 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 असं म्हणायचं. मग हळूहळू त्याच्यामध्ये नंतर मग त्याच्यानंतर ओंकाराला एक लय यायला म्हणजे लहरी न्याय आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा त्या लहरी आघात करतात. त्या आघात केल्यानंतर काय परिणाम होतो हे आता आपण अनुभवतोय. पण त्यावेळेला जेव्हा भक्त भाविकांना शिकवायची वेळ होती तर त्यावेळेला कोणाला काहीच माहित नव्हतं. तर या ध्वनीतून लहरी निघाल्या पाहिजे अशी साधना सर्व केंद्रावरील भक्तांनी करून ओंकार म्हटला गेला पाहिजे. म्हणजे अ हा अक्षर हे सिद्ध होईल. म्हणजे अ अक्षरासाठी सगळ्या कार्यकेंद्रावरती ओंकार साधना करायची. ती सुद्धा शब्द रूपात नाही, त्या शब्दातून ध्वनीमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे. कळलं की नाही? तर अशा रीतीने जर ओंकार साधना झाली तर असिद्ध होईल. आज्ञेनुसार साधनेचा भाग म्हणून अ म्हणजे ओंकार हा सर्वांना शिकतो व ध्वनी लहरी आणि ध्वनी अशी साधना लोक करू लागले. म्हणजे इकडनं निघत असताना इकडनं शब्द रूपातून म्हणजे आवाज, त्याच्यानंतर मध्ये लहरी असतात आणि पुन्हा तिथे पोहोचतो तिथे पुन्हा काय असतो आवाज असतो. त्याआधी पहिले अक्षर अ हे सिद्ध करण्यासाठी तू वाडीला ये असे स्वामींनी आधी सांगितलं होते. म्हणजे अ अक्षर सिद्ध करण्यासाठी तू वाडीला ये ही हवनं करायला लावली. त्याप्रमाणे वाडीला येऊन जून 1978 पर्यंत त्यांच्याच आज्ञेने 4 हवने झाली. आता ज्या वेळेला 4 हवनं झाली तोपर्यंत दादांना हे पण करायला सांगितलं सायमल्टेनियसली की कार्यकेंद्रावरती प्रत्येक कार्यकेंद्रावरती जाऊन ओंकार साधना करायला त्यांना शिकव. आणि ते ओंकार साधना कशी असली पाहिजे, उत्पत्ती स्थिती लय स्वर ताल लय या अंगाने ओंकार म्हटला गेला पाहिजे. आणि हे केल्यानंतर मग प्रत्येक महिन्याला दादा यायची वाडीला हवन करायची, पुन्हा जाऊन शिकवायचं, पुन्हा यायचे. अशी 4 हवनं झाली. आणि 4 हवने झाल्यानंतर 5वं जे हवन झालं ते आपण मागच्या वेळेला बघितलं, ज्यावेळेला हवनाचा अभ्यास केला त्यावेळेला 5वं हवन झालं होतं त्यावेळेला गुरुपौर्णिमा. आणि गुरुपौर्णिमेचं एक विशिष्ट महत्व आहे. आणि त्या गुरुपौर्णिमेचं जे तेव्हा किंवा ते आपल्याला महत्व सांगितलं होतं त्याचं आणि ओंकार साधनेचं नेमकं काय अंग आहे, दोघांचा संबंध काय आहे. म्हणजे 4 हवन झाल्यानंतर 5व्या हवनाच्या वेळेला दादांना काय सांगितलं किंवा दादांना का अनुभव आला त्याचा अभ्यास आपण सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री जय सदानंदाय सच्चिदानंद सद्गुरु श्री पद्म महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री